चेतन गरत, अध्यक्ष साहित्य मित्र मंडळ. मित्रांनो, आपण आज आहोत तिवरी फाटा ते तिवरी फाटक. हा जो 120 फुटाचा रिंग रोड आहे, हा तुम्हाला माहिती असेल आपल्या नायगाव पूर्वमध्ये सर्वात बिकट अवस्था, सर्वात खराब परिस्थिती ह्याच रस्त्याची होती. कारण की तुम्हाला माहिती असेल इकडे ह्या रस्त्याला मोठमोठ्या वसाहती बनण्यात चालले आणि ह्या वसाहती बनताना यांना जेव्हा सीसी दिली जाते बिल्डर लोकांना, तेव्हा त्याच्यात मेन्शन केलं जातं की तुमच्या समोरचे तुम्ही रस्ते बनवा आणि गटारं काढा, ड्रेनेजचं प्रोव्हिजन करा. परंतु आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल तिवरी फाट्यापासून ते तिवरी संटेकपर्यंत कुठेही ड्रेनेजची व्यवस्था केलेली नाही आहे, कुठेही रस्त्यांची व्यवस्था केलेली नाही आहे. जेव्हा आयुक्तांकडून सीसी दिली जाते नगर रचनेतून, तेव्हा त्याच्यात नमूद केलं असतं की बिल्डरांनी रस्ते बनवायला पाहिजे. नंतर हा सर्व भार महापालिकेच्या अंगावर पडतो. आज मी एवढंच बोलू इच्छितो की या रस्त्याची अवस्था आज बिकट आहे, महापालिकेने करायला लावला आहे. आज जेव्हा आम्ही या रस्त्याचा सर्वे केला, लोकनेते आमदार जितेंद्रजी ठाकूर यांना जेव्हा भेटलो, त्यांनी सर्वे करायला लावला की पहिला तुम्ही बजेट बनवा रस्त्याचं किती आहे. तेव्हा टोटल 22.5 करोडचा रस्ता आहे. रस्ता 120 फुटाचा आहे. त्याच्या बाजूला लगत दोन्ही बाजूला ड्रेनेज देईल. हे बजेट एवढं महापालिका बजेट एका वॉर्डमध्ये देत नाही, तुम्हाला माहिती असेल त्यामुळे. यावर्षी आपल्या विभागाचे स्थानिक नगरसेवक आणि सभापती यांना भेटायला होईल. त्यांनी आयुक्तांकडे मागणी केली की साहेब, जोपर्यंत हा रस्ता होत नाहीये तोपर्यंत आम्हाला वामन डाब्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत म्हणजेच रश्मीच्या ऑफिसपर्यंत, तसेच आपल्या नौका टावरपासून ते ठाकूर शालेपर्यंत संपूर्ण ब्लॉक लावून द्या. तर तुम्ही बघत असाल ब्लॉक आलेले आहेत. आणि आता जसा पाऊस थांबेल, तुम्हाला इथे एकादशी आहे समोर, एकादशीनंतर पाऊस थोडा स्लो होतो, त्याच्यानंतर हे काम चालू होईल. संपूर्ण रस्त्यावर ब्लॉक लावले जातील. जेव्हा हा 120 फुटाचा रस्ता होईल, कारण की लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूरांनी आपल्याला हा रस्ता MMRDA कडून करायला लागेल. कारण की मोठी अमाऊंट आहे, जवळपास 22.5 करोड, म्हणजे MMRDAच्या थ्रूच होईल. म्हणून जोपर्यंत हा रस्ता व्यवस्थित होत नाही, जी सभापती कन्या बेटादा भुईर यांनी मागणी केली ब्लॉक लावून द्या, ती मागणी आयुक्तांनी पूर्ण केली. त्याबद्दल मी आयुक्तांचा मनापासून धन्यवाद मानतो.